कृष्ण हरे सुंदर जाना उभी विठेवारी सुंदर जाना उभी विठेवारी देवरिया तुहार तुहार कांटी कस्तुरामणि मेरा सीता तुहार आवरे निरंतर आवरे निरंतर ये तेरा
प्रतिहार सानिध्यामुळे आध्यात्मिक जीवनामध्ये सुद्धा प्रगती होते. बघा संगतीचा किती परिणाम असतो. दिवाळीचे दिवस आले, सुट्टी लागल्यानंतर बरंचसं त्या ठिकाणी पगार भत्ता वगैरे दिला जातो कंपनीतून म्हणा. आणि मग एक ग्रस्त निघाले. पूर्वीचा जुना काळ, पायी पायी निघाले. चालत असताना एका ठिकाणी एक छोटेसे अशा प्रकारचं त्या ठिकाणी काही घर दिसलं. त्या घरापुढे एक पोपट होता. त्या ग्रस्ताला ज्यावेळेला त्या रस्त्याने जाताना त्या पोपटाने पाहिलं, त्याने लगेच सूर काढला. दौडव
पकडो और मारो. चोरांनी पाहिलं, त्याला शिकून ठेवलेलं होतं. कोणी दिसलं की तो आम्हाला इशारा करत जा. तसे ते चोर उठले, त्या पांतस्थाला पकडलं, त्याला मारलं, त्याच्यापासून धन लुटून घेतलं. त्यांनी पाहिलं नको बाबा आता पुढच्या वर्षी या रस्त्याने यायला. जसं आमच्या आता आदरणीय सरपंच सांगत होते, येता येता असंही पाटाला डेंजर होता आणि बाबा इथं खूप चोऱ्या व्हायच्या, त्या पाटालागी मारायचे. एकदम आमचे भाऊ सुद्धा आश्रमावर सेवा करतात, बाहेरून आले बिचारे ड्युटी करून दिवसभर. मग झालं काय, दुसऱ्याही वर्षी पगार झाला, दिवाळीच्या सुट्टीत निघाले. मग ते दुसऱ्या रस्त्याने निघाले. त्या रस्त्याने जात असताना एक संतांची कुटिया होती. त्याच्याच समोर एक पोपट होता. त्या पोपटाला शिकवलेलं होतं, कोणी भक्त आले, वैष्णव आले, साधक आले, साधू आले, संत आले, अतिथी आले की त्यांचं स्वागत करायचं. स्वागत असं करायचं की राम राम, या बसा. आणि असं म्हटल्यानंतर मग संतांना लक्ष द्यायचं, कोणीतरी वैष्णव आले, कोणीतरी अशा प्रकारचे भक्त आले, कोणी संत आले. ज्या वेळेला तो ग्रस्त आला, त्या कुटिया समोरून तो पोपट लगेच म्हणू लागला राम राम, या बसा. मग त्या ठिकाणी बसल्यानंतर ते संत आले आणि मग या ग्रस्ताने त्या संतांचं दर्शन घेतलं. श्री संतांची माता चरणावरी करी दंडवत. संतांचं दर्शन घेतलं. प्रश्न विचारला, बाबा माझ्या मनात एक प्रश्न आहे की हाही पोपट आहे, मागच्या वर्षी मी त्या रस्त्याने गेलो तोही पोपट आहे, पण याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये एवढा फरक का? ते म्हणाले काय झालं, मागच्या वर्षी मी त्या रस्त्याने गेलो म्हणाले, तर तो पोपट म्हणाला दौडो पकडो लुटो और मारो. मला म्हणाले त्या ठिकाणी चोरांनी लुटलं मारलं. आणि हाही पोपट आहे म्हणाले, या पोपटाला किती संस्कार आहे. आल्या आल्याच हा पोपट म्हणाला राम राम, या बसा. सांगितलं त्या संतांनी की बाळ यांच्यामध्ये फरक हा आहे की तो पोपट जो आहे तो चोराच्या सानिध्यात राहणार आहे आणि हा संतांच्या सानिध्यात संत समागमे खादिले पाणी वाले जाते द्वारी जाणयाते वाले जाते द्वारी जाणयाते मुलांना वगैरे चांगल्या सानिध्यात अशा प्रकारचं ठेवा. आध्यात्मिक जगामध्ये प्रत्येकाच्या आपल्या मनुष्य जन्माचा उद्देश भगवत प्राप्ती आणि ती भगवत प्राप्ती आपल्याला संतांशी होऊ शकत नाही. म्हणून त्या संतांची संगती म्हणतात. हरिप्राप्ती शिव पाय धरावे संतांचे ते पाय. म्हणून महाराज भगवंताकडे मागणी करतात की देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. की ज्यांच्या चित्ताचा विषय देव झालेला आहे, एक विषय तो सकाळांचा हरी, अनेक ठिकाणी संतांनी संत सानिध्याची मागणी त्या ठिकाणी केलेली आहे. अखंड जया तुझी अखंड जया तुझी प्रीती
तुझी प्रीती मजली तयाची संगती. म्हणून देव आपल्या जवळच गौरी शंकर देवस्थान गोल सेवाश्रम या ठिकाणी जवळजवळ 250 गायी आपल्या आश्रमात आहे. अन्नदान चालतं. 2008 पासून आश्रम स्थापन झाल्यापासून अन्नदान होतं दररोज दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत. वार्षिक उत्सव माघ महिन्यात वसंत पंचमी पासून की ज्या पर्वामध्ये जगद्गुरु तुकोबारांना अनुग्रह मिळाला असा पवित्र आणि माघ मास जवळपास यावर्षी 65 ते 70 क्विंटल पुरणपोळीचा महाप्रसाद. जवळपास 8 दिवसामध्ये 250 ते 300 क्विंटल अन्नदान त्या ठिकाणी झालं. अतिथी सेवा म्हणजे अन्नदान जलदान होतं. अनेक दिंड्या विशेष म्हणजे 750 मुलं नामस्मरणाला बसले. अशा आदिवासी भागात सुद्धा अनेक मुलं सुधारले. कशामुळं? संगतीमुळं. म्हणून जीवनामध्ये संगत अशा संतांची पाहिजे की ज्यांच्या चित्ताचा विषय देव झालेला आहे. कोकणातील काही मुलं, कोकणातील लोकांचा आहार आहे की सकाळी सकाळी तिरकामटा घ्यायचा, जंगलात जायचं, शिकार करायचं. 2 नंबरला गेले ते पाणी सुद्धा नेत नाही असं ज्यांचं जीवन आहे. ते हजारो मुलं माळकरी झाले. शुद्ध सात्विक शाकाहार घेऊ लागले. मांसाहार ज्यांचं बंद झाला. एवढंच नाही की जे मुलांचे शिक्षण प्रदेशामध्ये भारत सरकारने केले असे मुलं आश्रमातून गेले. कशाचा परिणाम? चांगल्या संगतीचा परिणाम. आपले वडील मुलांच्या त्या ठिकाणी वागण्याकडे लक्ष देत नाही. कशी संगत आहे ते पाहत नाही. की पप्पा आता लॉकडाऊन मोबाईल घेऊन द्या, मोबाईलवर ऑनलाईन अभ्यास करतो, दुसरंच काही पाहतो आहे की नाही. पाहिलं तर मार्क त्या ठिकाणी कमी पडतात. म्हणून काही मुलं गोव्यासारख्या ठिकाणी गेले. शिक्षक म्हणलं तर ब्राह्मण लागले जे खाऊन ते खायला. अरे म्हणाले बसा ना. ते म्हणतो तुमचं कोकणा लोकांचं खाद्यच आहे. ते नाही, आम्ही जनार्दन स्वामी आश्रमात त्या ठिकाणी राहिलो. आमच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळे, आम्ही आहार अशा प्रकारचा घेत नाही. अरे म्हणाले आम्ही ब्राह्मण असून खातो, तुम्ही आता कोकणी लोक तुमचा तो आहारच आहे. नाही म्हणाले. मला सांगा, इकडं वर्णानां श्रेष्ठ वर्ण ब्राह्मण वर्ण, इकडं आदिवासी लोक. कशाचा परिणाम? संगतीचा परिणाम आहे. संगत संतान की करले, संतन के संग लागले सर्वांनी देवा आमचे गायनाचार्य मृदंगाचार्य महाराजांसाठी टाळी वाजवा. आपलाही मराठवाडा आणि विदर्भातही कधी कधी कीर्तन सेवेला जातो. तिकडं आम्हाला हरभऱ्यालाच पाहायला मिळतात. हरभऱ्याचं पीक, त्या हरभऱ्या आता काढायचे दिवस चालू आहे. तर त्या हरभऱ्यामध्ये काही हरभरे असे असतात किती भिजवले गरम पाण्यात, भिजवले तर भिजत नाही, शिजवले तर शिजत नाही, खाल्ले तर पचत नाही, पेरले तर उगवत नाही. तर कुत्र्याही पाणी केला असं जोऱ्यात वाजवा एकदा. टाळी वाजवल्यानंतर बरेचसे फायदे आहेत. का आपला व्यायाम सुद्धा होतो. एखादा झोपलेला असलं ते सुद्धा उठन, म्हणजे त्या कीर्तनाच्या पासून तो विमुख होणारा सन्मुख होईल. दुसरं म्हणजे आमचे महाराज मंडळी जे आहेत त्यांचाही उत्साह वाढेल. आपल्याच्या आपणच त्या ठिकाणी अशा प्रकारचं आहे का नाही स्तुती केली पाहिजे आहे का नाही, त्यांचा सन्मान केला पाहिजे. म्हणून एवढे गुणवान मंडळी देवा, एवढं यांना परिश्रम करावं लागतात. 12-12 वर्ष साधना आहे. कुठं कुठं आमच्या मृदंगाचार्य महाराजांना घाम येतो,
तर आम्ही म्हणतो महाराज पोसू नका यांना कळू द्या की आमचाही पैसा कष्टाचा आहे. कीर्तनाचे अनेक जरी अर्थ असले पण एक अर्थ आहे नामघोष. म्हणून जे जे कारण विठ्ठल विठ्ठल भजन सगळ्यांनी करायचं बरं का. डोंगरेच्या महाराजांना एका साधकाने प्रश्न विचारला का ते बाबा की नामस्मरण त्या ठिकाणी आम्ही करतो पण काही नाही केलं तर त्यांचं काय होईल, ज्यांनी केलं त्यांचं काय होईल. महाराज म्हणले जे नामस्मरण करतात त्यांचे दोष आणि पातक जातो, जे करत नाही त्यांच्यावर जाऊन बसतो. आता तुम्हाला घ्यायचं असत नका म्हणू. सगळ्यांनी नाम गुरुच करायचं आहे. असं नाही का आमच्या टाळकरी मंडळी त्यांनी तर जीवनच समर्पित केलेलं आहे की नाही श्री विठ्ठल व्यक्तीसाठी. म्हणून देव संगतीवर जीवनाचा अशा प्रकारचा फार मोठा परिणाम होत असतो. नवे नवे आध्यात्मिक जीवनामध्ये भगवत प्राप्ती करणं हा आपल्या मनुष्य जीवनाचा मुख्य उद्देश आहे आणि ती भगवत प्राप्ती संतांशिवाय अशा प्रकारचे होऊ शकत नाही. म्हणून महाराज म्हणतात देववशी चित्ती त्याची घडावी संगती. दोन मित्र चर्चा करत बसले, बस यायला वेळ होता, बडबड चालली, असं झालं तसं झालं. दुसऱ्या तुम्हाला एवढे वेळेचे तू कशासाठी सांगतो, तूच म्हणाला आता बस यायला वेळ आहे. तसं जगद्गुरु तुकोबराय जे सांगतात कारण त्यांच्या आवडीचा विषय संत संगती. म्हणून म्हणतात गुरुदेवांचं विशेष वर्णन जर कोणी केलं असेल गोड तर ज्ञानेश्वरी उघडा 13व्या अध्यायामध्ये माऊलींनी पहिल्या अध्यापासून जरी आपण पाहिलं जाणते न गुरु भजे जय. गुरूंचं वर्णन विशेष ज्ञानेश्वर माऊलींनी, देवाचं वर्णन करावं नामदेव रायांनी आणि संतांचं वर्णन करावं जगद्गुरु तुकोबरायांनी. विठ्ठल जगद्गुरु तुकोबरायांनी साधकांनी प्रश्न केला, महाराज तुम्ही हेच मागणं का मागता. तर जगद्गुरु तुकोबराय म्हणाले माझ्या आवडीचा विषय आहे, माझ्या मनाला ते आवडतं अभंगाचं दुसरं एवढा सुंदर मृदंग वाजल्यानंतर मला नाही वाटत की डीजेची काही आवश्यकता आहे की नाही. देवा ऐसे आवडते म्हणा देवा पुरवावी वासना. काही घटक म्हणतील तुकोबरायांना आवडतं की त्यांच्या चित्ताचा विषय त्यांची संगत. देवा आता तुम्हाला पटवून देईल की तुम्हालाही वाटेल की आपल्यालाही संगत संतांची हवी, नुसतं तुकोबरायांनाच नाही. आता बसलेल्यापैकी असं कोणाला वाटत नाही सुख पाहिजे म्हणून दुःख पाहिजे असं आहे की पण कोणती मातेसारखा एवढासा छोटासा मुलगा जरी घेऊन गेली आहे तर देवाला म्हणते
त्याला शिकवते माग देवाकडं, देवा देवा मला काय ठेव, सुखी ठेव, है की नाही. मग आता ते खरं शाश्वत सुख जर आपल्याला पूर्ण प्राप्त करून देत असेल तर ते म्हणजे संत. आता बहुपाई संतांजिया, म्हणून आपल्याला शाश्वत सुख प्राप्त करून देणारे संत आहेत. म्हणून प्रत्येकाच्या मनाला संत संगती आवडली पाहिजे. ऐशी आवडते म्हणा भगवंताकडे जगदुरु तुक बराया आणि आपली इच्छा प्रगट करतात की देवा माझी ही इच्छा पुरी करा, है का नाही. देवा पुरवावी वासना, म्हणून देव वासना ही दोन प्रकारच्या आहेत. आपण ज्या वासनेचं त्या ठिकाणी आपल्या डोळ्यासमोर चिंतन आलं असेल, एक आहे शुभ वासना, दुसरी आहे अशुभ वासना. म्हणून वासनेचं जे मागणं महाराजांनी केलं ते म्हणजे अशुभ वासनेचं नाही केलं. अशुभ वासना जी पुनर्जन्माला कारण होते, जन्म घेणे लागे वासनेचे संगे तेथे झाले अंगे हरे गो. म्हणून आपल्या सर्वांना दृष्टांत त्या ठिकाणी माहिती आहे. वेळ टाइमपास करण्यासाठी दृष्टांत नसतो, तर सिद्धांत पटवून देण्यासाठी त्या ठिकाणी दृष्टांत असतो. संपूर्ण आपल्या ऐश्वर्याचा त्याग करून तर डोंगरेजी महाराजांच्या चिंतनानुसार आपण 25 वर्षापर्यंत ब्रह्मचर्य आश्रमात त्या ठिकाणी राहावं, विद्याध्ययन करावं, ब्रह्मचारी गोकावे अक्षरे. त्यानंतर विरक्ती निर्माण झाली तर कोणी त्या ठिकाणी निवृत्ती मार्ग पत्करतात, म्हणजे संन्यास घेतात. ज्यांना त्या ठिकाणी अशा प्रकारची त्या ठिकाणी प्रवृत्ती मधून जे निवृत्त नाही, की ज्यांच्या त्या ठिकाणी आपल्या इंद्रियावर संयम नाही, म्हणून संयमित जीवन बनण्यासाठी काही साधक ग्रस्त आश्रम स्वीकारतात. मग तो कुठपर्यंत करावा, तर तो महाराज म्हणायचे आपलं वय सांगता अक्षरात 51 वर्ष वय लागलं की नंतर अशा प्रकारचा आपला त्या ठिकाणी ग्रस्त आश्रम संपतो. 25 वर्षानंतर ग्रस्त आश्रम स्वीकारला तो कुठपर्यंत करावा, 51 पर्यंत. 51 नंतर आपण वानप्रस्थ आश्रम स्वीकारावा. त्या ठिकाणी भगवंताच्या भजनात जास्त वेळ द्यावा, है की नाही. एकांतवासी गंगा स्नाने प्रदक्षिणा तुळशीचा. म्हणून अशा प्रकारचं जीवन जगण्यासाठी सर्व कारभार मुलांकडे देऊन दिला राजा भरताने आणि स्मरण करायला गेले. आणि सकाळी सकाळी गंडकी नदीमध्ये सूर्यनारायण अर्घ देऊ लागले. अर्घ देता देता घडलं असं, जंगलामध्ये एक हरिण होतं, गर्भवती, तिच्या माग आणि वाहक लागला. तो वाहक लागल्यानंतर हरणाला वाटलं की आपला हा भक्ष्य करणार, म्हणून ते हरण खूप घाबरलं. जोरात त्यांनी अशा प्रकारचे पळू लागला आणि उडी मारणार. पुढे नदी होती, त्या नदीवरून उडी मारणार तेवढं तो गर्भ पोटामधला पडला आणि त्या पाण्यात वाहू लागला. तो भरत राजाच्या पायाला लागला. त्यांनी त्याला पकडलं आणि त्याचं लालन पालन करू लागले. घर सोडलं होतं हरिचिंतनासाठी. कशासाठी सोडलं होतं? हरिचिंतनासाठी. होऊ लागलं स्मरण कशाचं? हरणाचं. आता तेही लहानचं मोठं केलं, हरिस्मरण कमी होऊ लागलं आणि हरणाचं स्मरण जादा. त्या हरणाने पाहिलं, कळप आला, अरे म्हणाली यांच्या जातीचे आपण इथे नाकच बसलो. त्यावेळेला पिळा त्याला तुटलं ते गेले निघून, आहे की नाही. आसक्ती जडली आणि ते स्मरण सतत, माझं हरण पाहिलं का, माझं हरण दिसलं का, आणि तेवढ्यातच त्यांचा अशा प्रकारचं प्राणोत्करण झालं. आणि मग जडभरत राजा हरी गर्भ गेला, झाला तो
अशुभ वासनेमुळं परत पुनर्जन्म घ्यावा लागला. म्हणून पूज्य ब्रह्मलीन रामसुखदासजी महाराज सांगायचे की आपण नेहमी शुभ इच्छा ठेवली पाहिजे, शुभ वासना ठेवली पाहिजे. आता एखाद्याने जर मरता मरता घराचं चिंतन केलं तर महाराजांनी लिहून ठेवलं, यम यम वा स्मरण भावम या श्लोकावर चिंतन घेताना तो घरात काय होईल, उंदीर होईल, फाल होईल, किती औषध टाकले जातात का ते. म्हणून त्या ठिकाणी वासना ही पुनर्जन्माला कारण होते. म्हणून अशुभ वासना कधी ठेवू नये, शुभ वासना अशा प्रकारची ठेवावी. म्हणून महाराज जे मागणं मागतात ते शुभ वासनेचं. एक वेळेला तीर्थयात्रा करत असताना संत श्रेष्ठ ज्ञानोबराया, निवृत्तीनाथ, मुक्ताई, सुपानदेव, नामदेवरासहित यात्रा करत असताना ज्या वेळेला पैठण क्षेत्राच्या ठिकाणी आले, नाथ रायाचा तो वैभव संपन्न आणि त्या ठिकाणी परमार्थ बघितला तर माऊलींना असं वाटलं भानुदास महाराजांच्या त्या परिवारात आपण जन्म घ्यावा अशी इच्छा झाली. म्हणतात की तेच ज्ञानोबराया नाथरायाच्या रूपाने आणि भानुदास महाराजांच्या वंशामध्ये जन्माला, हिला म्हणतात शुभ वासना. ही तीर्थयात्रा करत करत ज्यावेळेला नामदेवराया देहूला आले आणि त्या ठिकाणी बघितलं बोलोबांचा तो ऐश्वर्य संपन्न परमार्थ, पंढरीची वारी, घरामध्ये सात्विक वातावरण. नामदेवराय म्हणतात एवढं सात्विक घराने असं वाटतं की यांच्या पोटी काय करावं, जन्माला यावं. शुभ वासना म्हणतात तेच नामदेवराया आणि बोलोबाच्या अशा प्रकारच्या पोटी जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकाळाचा येतो. म्हणून तुकोबरायाची आणि मागणी मागतात, जी इच्छा व्यक्त करतात ती म्हणजे शुभ वासना. ऐसे आवडते म्हणा देवा पुरवावी वासना. कोणत्या प्रकारची वासना की मला त्या हरिभक्ताची भेट घडू दे, ही वासना अभंगाचं तिसरं. हरिजना सी बेटी हरिजना सी बेटी त्या ठिकाणी कोणत्या प्रकारची इच्छा आहे तर महाराज सांगतात की हरी जनास वे भेटे. म्हणतात देवा काही दुर्लभ असलेल्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त होते आहे का नाही, पण संत भेटणं खूप अशा प्रकारचं आणि दुर्लभ आहे.
जसं रातराय म्हणतात की चंद्रामृत हे दुर्लभ आहे, ते सुद्धा आपल्याला प्राप्त होऊ शकतं. चंद्रामृत सुख सेवनीला असला जाता मी धरलेले पाहे हे आसागर तरलेले वैन साधून मी घेतली न होईन आपण म्हणतो कोजागिरीच्या दिवशी दूध तापवा आहे का नाही, समुद्रामधून काही अमृताचे कण स्रवतात. त्या दिवशीचं दूध जर आपण प्राशन केलं तर अनेक प्रकारचे रोग त्या दुधाने नष्ट होतात किंवा रोग प्रतिकारक शक्ती त्या दुधाने निर्माण होते. हनुमंतराय सारख्यांनी आहे का नाही बाल समय रवी बक्षिले तेही पकडू शकतो आपण. एखाद्या वेळेला त्या ठिकाणी वीर सावरकरांसारखे समुद्र सुद्धा तरुण मिळू शकतात. स्वामी विवेकानंद म्हणतात कन्याकुमारीला नावेवाला म्हणाला, महाराज या नावेत बसायचं तर तुम्हाला भाडं द्यावं लागेल. किती संतांचं जीवन होतं. ज्यांच्या नावावर लोक लाखो रुपये आता कमवतात त्यांना भाडं द्यायला सुद्धा काही नव्हतं. महाराजांनी सांगितलं नाही पैसे तर तुम्ही बसत नाही, माझ्या शक्तीवर जाईल तरुण. म्हणून म्हणतात की कन्याकुमारीला पोहत पोहत गेले, त्या बेटावर बसले. या सर्व दुर्लभ गोष्टी प्राप्त आणि न होणाऱ्या होती, पण साधू अशा प्रकारे भेटणं दुर्लभ आहे. याचा अर्थ असा की भेटणार नाही असं पण दुर्लभ आहे. म्हणून भागवतामध्ये भगवान परमात्मा उद्धवला सांगतात, दुर्लभो मानुष्य देहो देहिनां शरणंबुरा तत्रापि दुर्लभ मन्ये वैकुंठं प्रियदर्शनम्. वैकुंठ नाम परमात्मा, परमात्म्याला ज्या अशा प्रकारचे प्रिय संत आहेत ते भेटणं फार अशा प्रकारचे दुर्लभ आहे. आद्यगुरु शंकराचार्य महाराजांनी पण एका विवेक चूडामणी नावाच्या ग्रंथात लिहून ठेवलं, दुर्लभम त्रयमेतत् देवानुग्रहेतुकं मनुष्यत्वं मोक्षत्वं महापुरुषस्य संश्रयः. म्हणून देवा त्या ठिकाणी मनुष्य देह दुर्लभ आहे. परमार्थाविषयी अशा प्रकारची जिज्ञासा निर्माण होणं हे दुर्लभ. त्याही पेक्षा संतांचा समागम. आपण महाराष्ट्रातील सर्व साधक भक्त खूप भाग्यवान आहोत. दुसरं म्हणजे भारतात जन्म झाला, भाग्यवान काय की सर्व देवाचे अवतार भारतात झाले, जगाला निर्माण करणारे. त्यातल्या त्यात भाग्यवानातले भाग्यवान आपण की आपल्याला महाराष्ट्रात जन्म मिळाला. आणि महाराष्ट्र ही कशाची भूमी ओळखल्या जाते? संतांची भूमी म्हणून ओळखली संतांची भूमी म्हणून ओळखल्या जाते. तुम्हा आम्हाला त्या संतांचं ज्ञानेश्वरीच्या रूपाने सत्संग होतो, तुम्हा आम्हाला गात्याच्या रूपाने त्या संतांचा सत्संग होतो. देवा ज्या वेळेला बरेचसे आपल्या महाराष्ट्रातील साधू संत दुसऱ्या राज्यात जातात, उदाहरणार्थ अयोध्येला मूर्ती प्राणप्रतिष्ठा झाली, त्यावेळेला आपले अनेक वैष्णव संत गेले. आता बरेचसे एकमेकांचा तिकडच्या राज्यातील संतांचा परिचय असतो, काहीचा नसतो. ज्यांच्याशी परिचय त्यांना
विचारतात ते कुठून आले, मग सांगतात की जे संत आहे महाराष्ट्र से आहे और संत के भूमी से आहे. आताच आपल्या पवित्र क्षेत्र आणि पुण्यक्षेत्र आळंदीला राम मंदिराचे कोषाध्यक्ष परमपूज्य गोविंदगिरी महाराजांचा अमृत महोत्सव झाला. अनेक भारतभरातून नवे परदेशातून नेपाळातून अनेक संत आले आहे की नाही. ज्यावेळेला तिकडचे संत येतात त्यावेळेला आपले संत परिचय विचारतात, तर ते संतचा परिचय करताना सांगतात हे देवभूमी से आहे की नाही. अयोध्या देवभूमी, मथुरा देवभूमी. तसं आपण या ठिकाणी जन्माला आलो महाराष्ट्रामध्ये, ही संतांच्या अशा प्रकारची भूमी आहे. आणि असे संतांची त्या ठिकाणी तुकोबराय म्हणतात हरिजना सवे भेटे. आता चिंतन लक्ष देऊन ऐका. संतांची भेट दोन गोष्टीमुळे होत असते. झोपात नाही आले ना तुम्हाला झोप आल्याने आम्हाला बरोबर कळतं, कारण आम्हाला घड्याळही पाहायचं काम पडत नाही. एखाद्याने असं जोऱ्यात जांभळे दिली बरोबर आम्ही समजून घेतो. श्रोते सांगतात महाराज 11 वाजायला आले. म्हणून देवा क्षेत्र वास केला, क्षेत्राच्या ठिकाणी संत शोधायला जावं लागत नाही. अनेक लोकांनी गोविंदगिरीच्या महाराजांची मुलाखत घेतली. महाराज तुम्ही आळंदीच का निवडली? त्यामुळे आळंदी माझं श्रद्धास्थान आहे. तसं त्यांचं गीता अमृत महोत्सव म्हणून असं नाव दिलेलं. गीता भक्ती अमृत महोत्सव 181 देशामध्ये श्रीमद भगवद्गीतेचा त्यांनी प्रचार आणि प्रसार त्या ठिकाणी अशा प्रकारचा केला. म्हणून संत क्षेत्र आहे. काही तर संत क्षेत्र संन्यास घेतात, क्षेत्र सोडून कुठंच जात नाही दुकानदारी करायला आहे का नाही. कीर्तन करायचं, प्रवचन करायचं तर क्षेत्राच्या ठिकाणीच करायचं. असं आपल्याला संतांचं सानिध्य दोन गोष्टींमुळे मिळतं. लक्ष देऊन ऐका. एक म्हणजे त्या ठिकाणी पुण्यामुळं. तुका म्हणे होता ठेवा या भावाचा पडला, की संत सानिध्य आपल्याला प्राप्त होत असेल तर समजून घ्यायचं आपल्या जीवनात पूर्वजन्माचं पुण्य असेल तेव्हा संतांचा सत्संग घडत असतो. तिळ तिळ पुण्य साचा पडे, हे तो बहुता जन्मे जोडे, नाम मुखासे आवडे, समागम घडे संतांचा. की त्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये असं तिळ तिळ पुण्य त्या ठिकाणी साचावं लागतं, तेव्हा कुठं संतांचं सानिध्य प्राप्त होत असतं. निष्कामता निजदृष्टी अनंत पुण्य कोट्यान कोटी, रोकड्या लागता पाठोपाठी तय होय भीती हरिप्रियाची. अनंत जन्मामध्ये निष्काम पुण्य करावं लागतं, तेव्हा संतांची भेट होत असते. एक मुद्दा तुमच्या लक्षात आला असेल असं आम्ही धरून चालतो की पुण्यामुळं संतांची भेट होत असते. नंबर 2, संतांची भेट होती ते भगवंताच्या कृपेमुळं. सीतामायाचा त्या ठिकाणी शोध करण्यासाठी नल नील जामवंत हनुमंत भगवंताने सांगितलं. त्यांना पता अशा प्रकारचा मिळालेलाच होता संपत्तीकडून की 100 योजन समुद्राच्या पलीकडे लंका नगरी. त्या लंका नगरीमध्ये अशा प्रकारचं रावणाने सीतामायाचं हरण करून अशोक वाटेमध्ये अशोक झाडाखाली सीतामाई आहे म्हणून प्रभूने पाठवलं. तर त्यावेळेला हनुमानजी त्या ठिकाणी 100 योजन समुद्र तरून जातात. गेल्यानंतर त्या ठिकाणी संपूर्ण लंका नगरीमध्ये निरीक्षण करतात. पाहतात तर घर असे मंदिरासारखे भारी भारी. मंदिर मंदिर प्रतिकरी शोधा, जहा तहा मिले अगणित जोधा. ऐका नाही, बऱ्याचशा रोडच्या कडाला अशा हॉटेलच्या भारी भारी कुठे राहते का असं वाटतं येत नाही. शाळाचं का मंदिराचं का तिथं पाहिलं वाईट गाणं वाईट पण असं चालू असतं. मग हनुमंताने पाहिलं अरे इथे अशा प्रकारचं म्हणाले हे दिसतं सगळं वरून पण सगळं या ठिकाणी भक्ता इथं कोणी वैष्णव नाही. मग पुढं 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 चालू लागले. मग हनुमंताला एक घर दिसलं. रामायुधांकित ग्रह शोभा नवरणी जाय, नव तुलसिका वृंदतः हर्ष चले कपिराय. हनुमानजीने पाहिलं की त्या घरावर शंख चक्र गदा अशा प्रकारचे चिन्ह आहेत. घरासमोर तुळशी वृंदावन आहे, पण 100% वैष्णव असतील असं हनुमानने केलं. वैष्णवांपेक्षा सुद्धा भारी भारी
आडवा उभे पार्टीचे सभासद श्रावण पाळत सोमवारने एकादशीने काळ्या पन्नीत घेऊन येतात. आशाच्या घरापुढे पण भारी भारी तुळशी वृंदावन असतं काय की नाही. नेहमी ढोक महाराजांनी संपूर्ण जीवन 40 वर्ष 45 वर्ष रामकथेचं रामरसाचं आणि त्या ठिकाणी सेवेतो हा रस वाटेतो. आणि का महाराज सांगतात बाहर तो हे तुळशी का कुंडा और घर में ही फ्रीज में टिंब टिंब का. तुम्ही समजून घ्या. पूर्वी म्हणतात की राजगादीला सुद्धा व्यासगादीचं मार्गदर्शन पूर्वी होतं. आता कमी झाल्यामुळे त्यांनी पण बावळटपणा केला. संडे होया मुंडे मुलांना खाओ टिंब टिंब आहे की नाही. म्हणून कोणीतरी मार्गदर्शन केलं महाराज ते बंद केलं आणि भास सुरू केला. विटायला हनुमानजी म्हणू लागले लंका निशिचर निकर निवासा यहाँ कहा सज्जन करवासा. लंका नगरी तर म्हणले सर्व राक्षसांची नगरी. नीट कसं हरिभक्त मग म्हणाले हरिभक्त कशावरून ओळखायचं. विभीषणजी सकाळी सकाळी उठले. राम राम तेही स्मरण किन्हा. विभीषणजी सकाळी सकाळी उठले राम राम भजन करत उठले. नवे नवे आपल्या भाषात काकडा करत उठले. उठा जागे भारे भगवंताचं स्मरण करत करत काकडा भजन म्हणत म्हणतच उठले. आमच्या हरिभक्तापर्यंत श्रीश्राम महाराजांचा गोड आवाज आहे. काकडा भजन ऐकणं त्यांचं ऐकतरीच वाटतं. मग हनुमानजीने अनुमान केलं की 100% अशा प्रकारचे हरिभक्त आहेत. आणि ज्या वेळेला हनुमानजीला समोर पाहिल्यानंतर विभीषणजी म्हणतात की आपण या संतांच्या रूपामध्ये साधूंच्या रूपामध्ये माझं मन असं सांगतं मला तुम्ही कोणीतरी देवता आहात आहे की नाही. जे खरे साधक असतात त्यांना समोरच्या आणि संतांची तेव्हाच ओळख होत असते ऊर्जावरून. नामस्मरणाची ऊर्जा साधनेची ऊर्जा नाही का. मग त्या ठिकाणी खरंच आहे ना तुका म्हणे रुद्रा अंजनीची मग त्या ठिकाणी हनुमानजीची विभीषणजीची खूप अशा प्रकारची चर्चा झाली. काय कारणासाठी आले तुम्ही मला काय सहकार्य करा. आपण रामकथा ऐकणारे सर्व श्रोते आहात. ज्या वेळेला मूळ रूपात त्या ठिकाणी आले तर मग त्या ठिकाणी विभीषणजी म्हणतात खऱ्या अर्थानं मला तुमच्यासारखे गुरु तुमच्यासारखे संत भेटले. जय 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 हनुमान गोसावी. तुमच्यासारखे संत मला भेटले. अर्थातच माझ्यावर भगवंताची कृपा असलीच पाहिजे म्हणून तुम्ही मला भेटलात. अब बा भरोसा मोहि हनुमंता दिनो हरि कृपा मिले नहीं संता. जिया राम जय राम. अब बा भरोसा मोहि हनुमंता बिनु हरि कृपा नाही संता. एवढा मोठा कार्यक्रम. त्या कार्यक्रमाची दगदग खरं म्हणजे 4-5 वाजता इकडे यायचा असा विचार चालला.
तर थोडं प्रकृती स्वास्थ्य एवढं बिघडलं, थोडासा अनेक प्रकारचा त्रास होऊ लागला. पण म्हटलं आता 2-3 वर्षापासून तुमची प्रतीक्षा आहे, नाही म्हणा काय का नाही. त्या ठिकाणी भगवंताचा संतांचा तुमचं मन होईल. पण या ठिकाणी या वातावरणात एवढे चांगले गायनाचार्य, कारण गायन काही आमचा विषय नाही, आम्ही काही कीर्तनकारही नाही. प्रदोषानिमित्तानं अनेक संतांचे कीर्तन होऊ लागले. ते श्रवणकरण करून आहे की नाही, सर्वांना भक्ती केली म्हणजे पुढं एखादा लहान मुलगा जन्माला आला असं झालं काय की लगेच तो बोलतो, तो ऐकतो, आपण त्याला शिकवतो आणि मग तो इथला बोलायला लागतो आहे म्हणजे काय किरकिर करता माय आहे का नाही. तसं ते ऐकून ऐकून आमची किरकिर उठायला एक आपल्याला संत भेटतात पूर्व पुण्यामुळं, दुसरं म्हणजे भगवंताच्या कृपेमुळं. आपल्या या परिसरामध्ये अशा प्रकारचे वैकुंठवासी ब्रह्मलीन कृष्णदेव बाबा काळे होते. त्यांचे अनेक कीर्तन व प्रवचन ऐकण्याचा आमचा योग आला. एका ठिकाणी महादेव मंदिराची प्राणप्रतिष्ठा झाली. काही भक्त मंडळी म्हणाले बाबा मला तळेगावला यायचं. त्यावेळेला आश्रमाची गाडी होती. म्हटलं आपलं भाग्यच. म्हणलं बाबा तुम्ही पुढे बसा, आमच्यापेक्षा ज्ञानानं वयानं वयोवृद्ध ज्ञानवृद्ध तपवृद्ध, म्हटलं तुम्ही पुढे बसा. आणि आम्ही मागं बसलो. अनेक कीर्तन ऐकायला मिळाले, अनेक भक्तांना सानिध्य लाभलं. अर्थातच परिसराचं किंवा ज्यांना ज्यांना असं संतांचं सानिध्य लाभलं. आमच्या जीवनामध्ये परमश्रद्धेय स्वामी माधवगिरी बाबांसारखे संत आले म्हणून त्या ठिकाणी देवा का की निश्चितच आपल्या जीवनामध्ये पूर्वजन्माचं पुण्य असेल तर पुढे संत भेटतात. जगाच्या बाजारी सर्व काही मिळेल परी संत संग दुर्लभ. तुम्हाला जवळचा बाजार शिपुऱ्या म्हणतात. आता सरपंच सांगत होते रविवार ऐकणे म्हणूनच संख्या कमी दिसते. उठायला तरी पण त्या ऐकत असतील बरं का बाजूला की फारच दिवसानंतर बाबा आले का नाही. काही झोपून ऐकत असेल त्यांना वंदन भद्रा मारुती सारखे काही राजाच्या गणपती सारखे बाजार बसून ऐकतात त्यांनाही वंदन. आणि तुम्ही तर भाग्यवानच द्यावं. सपना तो हर कोई सजाता है लेकिन हर किसी का स्वप्न पूरा नहीं होता. कीर्तन मंडप में वही आता है जिसे भगवान बुलाते हैं. म्हणून आकाश मंडपाखाली सर्व असतात. लग्न मंडपामध्ये आमंत्रित असतात. महाराजांच्या चिठ्ठीत नाव न गेलं आमंत्रण नसलं ते म्हणतात का मी कमी आहे का. लग्न मंडपामध्ये आमंत्रित असतात. संघ मंडपामध्ये पुण्यवान असतात. उठायला आमचे महाराजाले गुळाची भेली घेऊन आणि घातोडा. आता आम्ही पूर्ण पाहून भारत येणलो. आमचा आचार आणि विचार असा 24 वर्षापासून आम्ही फलारी. जे जिवंत पाणी विहिरीचं बोरचं म्हणजे लगेच दाबलं तिथं पडतं. साठलेल्या टाक्यातलं कुठलंही पाणी भारतभर कुठेही हिंडलो आम्ही. या राज्यात त्या राज्यात तालुक्याच्या बाहेर जिल्ह्याच्या बाहेर कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून. तर आमचा तोच आचार आहे. नाम म्हणे गाय दूध एक सार साधू निरंतर. गाय लाल असो का ढवळ्या असो तिचं दूध. म्हणजे आमचा आचार असा आहे की कुठंही कोणचंही हातचं वगैरे घेत नाही. जे आमचे ब्रह्मचारी विद्यार्थी 16 आहे त्यांच्याच हाताने सकाळी आमची जी दिनचर्या आहे ती पूर्ण झाल्यावर थोडंसं सद्गुरूच्या कृपेनं काही 5000 जप झाल्यानंतर मगच ते फलार हवन झाल्यानंतर आम्ही घेतो. कीर्तनाचं साखर म्हणा काय गुळ म्हणा पाणी म्हणा तो काहीच विषय नाही. आता काही काय आमच्या हुशार साधक म्हणते विचार काहीच घेत नाही. पाकिटचं घेताना जाता जाता आता याचं तुम्हाला भारी असं आलं. घेतोय खरं पण स्वतः वापरत नाही. गोळ सेवेच्या साऱ्यासाठी देतो. एक कीर्तनकार मला बघायला मिळाले. हरिभक्तप्रणामचे सागर महाराज आंबोड्याचे. त्यांच्या उद्योग व्यवसायामध्ये पण हॉटेल म्हणतात. राजूरला परिसरात कीर्तन होता.
त्यांच्या वडिलांचं नाव त्र्यंबक हरिभक्तपरायण त्र्यंबक महाराज. ते म्हणे आळंदीला शिकले. शिकून त्यांचा एक कोर्स पूर्ण झाला कीर्तनाचा. त्याच वेळेला मी त्यांना शाप देऊन टाकला म्हणे की एकही रुपया कीर्तनाचा वैयक्तिक संसारात प्रपंचात लावायचा आणि लावला तुमचं वाटोळ होईल. म्हणलं शापने बाबा तुम्ही आशीर्वादच दिला. कारण निष्काम सेवा त्यांच्याकडून घडू लागली. ते घेतात पण कोणता तरी एक आश्रम अनाथ मुलांसाठी त्यांनी उभारला, त्यासाठी देतात. म्हणून हे सर्व योगदान त्या ठिकाणी जवळपास आपल्या परिसरात जर कोणत्याकडे चारा असेल, भूस असेल, कुठे असेल देवावं, तर एवढा मोठा आश्रम, एवढ्या मोठ्या गाई आपल्याही परिसरात मला वाटतं एक शेटजींनी सिल्लोड रोडला एक गोशाळा मी बघितली. असं ज्या ठिकाणी गोशाळा असेल आपल्याही घरी आपण आपल्या घरात आईची गोट्यामध्ये गायीची सेवा अशा प्रकारची आणि केली पाहिजे. म्हणून देव संत सानिध्य प्राप्त होतं ते पुण्यानं. आणि दुसरं म्हणजे त्या ठिकाणी भगवंताच्या कृपा म्हणून तुकोबाराय म्हणतात हरी जना सगळे भेटी नवो अंग संग तुझे. म्हणून साधकाच्या जीवनात जेव्हा संत येतात तेव्हा साधकांच्या जीवनामध्ये फार आनंद होत असतो आहे का नाही. दिवाळी दसरा तोचे अमास सगळे हरिजन आहे का नाही. घरापुढे तुम्ही लिहितात ना साधू संत येते घरा तोची दिवाळी दसरा. तुमच्या कोदलीमध्ये लिहित असाल बरं का. पंकई की गावात असं आहे सप्ताह सुरू झाला तर बरेच लोक येत नाही, कीर्तनाला नाही, काकड्याला नाही, पारायणाला नाही. त्यांचा उलटा साप असतो. साधू संत येते घरा समोरचे दरवाजे बंद करा आणि मागच्या दरवाजाने शेतात कामाला निघा भरा भरा. दादा भाग सोडा. कोदलीत नसेल म्हणा कोणी तसं विठायला संत येताना त्या ठिकाणी अशा प्रकारचा आपल्याला आनंद देतात. ज्या वेळेला संत जातात आता तो अनुभव तुम्हाला खऱ्या साधकांना येईल. हरिभक्त परंदरसिंह महाराजांसारखे संत गावातून जाते त्यावेळेला तुमची तशी अवस्था होईल आहे की नाही की हे संत जाऊच नाही. पण संतांना असं जीवन असं द्यायचं बैती गंगावर फिरता साधू त्यांना अनेकांना भक्ती मार्गाला लावायचं असतं. मग त्या संतांचे विचार ठेवा, त्या विचाराप्रमाणे वागा. तर ते म्हणतात बाबा आमच्या घरी या. आता तुमच्या घरी येऊन काय करता आम्ही ते सांगितलं ते ऐकलं तर तुमचं भलं आहे की नाही. मग संतांचे विचार न्या. गरीबातला गरीब मनुष्य संतांना घेऊन जाऊ शकतो विचाराच्या रूपानं. लौकिकाच्या रूपानं म्हणलं आहे की नाही. एवढं संतांचा आतिथ्य बऱ्याच लोकांना करता येत नाही. पण संतांचे विचार आणि ते विचार ज्ञानोबरायाने वाटले, तुकोबरायाने वाटले, ते विचार तुम्ही अशा प्रकारचं घरात घेऊन जा, निश्चितच आपलं घर गोकुळासारखं होईल. संतांची चातुर्मासात सेवा घडली. जसं आमच्या हरिभक्तपरायण हनुमान महाराज म्हणाले मे महिन्यानंतर थोडंसं आम्ही फ्री असतो म्हणाले. मग चातुर्मासात मुलांचे क्लास घेतो, गायन म्हणा, मृदंग म्हणा, पेटी म्हणा. तसं महर्षी नारदांनी दासीपुत्र होते. दासीचं काम करत असताना त्या राजाच्या घरी काही संत आले आणि या दासीपुत्रांना सांगितलं संतांची त्या ठिकाणी सेवा करायची, त्यांना पूजांना फुलं आणून द्यायचे, त्यांची सर्व तयारी करायची, त्यांना महाप्रसाद वितरण करायचा. चातुर्मास संपला. ज्या वेळेला संत जायला लागले मग महर्षी नारदांना त्या ठिकाणी त्यांच्या भावना ज्या आहेत त्या अनावरण झाल्या. कंठी प्रेम दाटी नैनी निरलोटे दही प्रकटे राम. संत जाऊच नाही अशा प्रकारचं त्या ठिकाणी त्यांना वाटू लागलं. नाथरायांना गुरुदेवांची भेट झाली, संतांची भेट झाली देवगिरी किल्ल्यावर. संतांची सेवा केली. गुरुदेवाने तपसाधना करायला सांगितली, तपसाधना केली, भगवत प्राप्ती झाली. सांगितलं आता तुम्हाला एकाचं ज्ञान झालं, आता गृहस्थाश्रमात प्रवेश करा. मग त्यावेळेला नाथराय म्हणतात एका जनार्दनी घडो त्यांचा संग हरी जना सवे भेटी नहो अंग संग तुटे. मोठ्या प्रेमाने भगवंताचं भजन करायचं. विठो
जीवनामध्ये किंमत जर त्या ठिकाणी आपल्याला जीवनाचे वाढवून घ्यायचं असेल देवा, तर संत सानिध्य करा. संत सानिध्यानं जे जीवन घडतं, जी जीवनाला अशा प्रकारची किंमत येते, ती अन्य सानिध्यानं अशा प्रकारची येत नाही. म्हणून नेहमी आपण संतांच्या सानिध्यात राहिलं पाहिजे. आता बरेचसे लोक म्हणतात की तसे संत राहिले नाही. देवा, प्रत्येक पंचकृषीमध्ये एक संत असतात. एवढ्या लांब नाही जायला मी तुम्हाला सांगा, डिझेल भाडं खर्च लागा. प्रत्येक घरात चांगल्या विचाराची व्यक्ती असते, काय का नाही. विभीषण जे होते ना, कळाले की भावाला नाही. म्हणून त्या ठिकाणी संत सानिध्यात काय जायचं, संत संगत काय जायचं, की संत आपल्याला चांगलं सांगतील. जहा सुमतितः संपत्ती नाना, जहा कुमतितः विपत्ती निधाना. नाही का, संतांचं ऐकलं नाही, संतांचा अपमान केला, प्रेमाने देऊन टाक म्हणाले रामप्रभूला, सीतामय्यांना प्रभूला समर्पित करा. नाही ऐकलं, रावणाला लात मारले, आहे का नाही. मग साधू अवज्ञा तुरंत भवानी, करी अकल्याण अखिल के. म्हणून साधूंच्या अवज्ञेनं त्या ठिकाणी जीवनाचा उद्ध्वस्त होत असतो. आणि साधूच्या चांगल्या सानिध्यानं, चांगल्या विचारानं जीवन भलं म्हणजे चांगलं होत असतं. तीच महाराज अभंगाच्या शेवट तुका म्हणे जीने,
संतांनी सांगितलं त्याप्रमाणे जर वागली तर खऱ्या अर्थानं आपल्या जीवनाचं वेळ होत असतं. त्यासाठी सत्ता कोणा कोणाच्या हातात आपले गळ्यात माळीवर हात करा, लाजू नका. माळी ज्यांच्या गळ्यात त्यांनीवर हात करा, माळी आहे ते बस खाली करा. ज्यांच्या गळ्यात नाही ते वर करा, आता लाजू नका, प्रामाणिकपणा दाखवा. काही काही केलं नाही बरं का, इथं तरी खरं बोला उठायला. भलं व्हावं तुम्हाला असं वाटत असेल. बघा, संत सानिध्यात हनुमानजीच्या बीबी शिंदे आले, राक्षस कुळात होते, तरी 12 भगवत भक्त त्यांचं नाव येतं, म्हणजे भलं झालं. राक्षस कुळात भक्त प्रल्हादजीचा जन्म होता, महर्षी नारदास सानिध्यात आले, भगवत भक्तात नाव आलं, नाही का. म्हणजे संतांनी सांगितलं ते त्यांनी केलं. नवे नवे छत्रपती शिवाजी महाराजांसोबत एक पुत्र राहायचं, वाघे नावाची समाधी म्हणतात. भलं झालं ना. पशु सुद्धा काय झालं, पशु सुद्धा भलं झालं. त्यांच्या महाराजांसोबत आपण तिची पण काय घेतो, दर्शन घेतो. ज्ञानोबराच्या सानिध्यात एक रेडा आला. रस्त्यात जर आमच्या रमेश जो गाडी चालायला लागले, आले तर आम्ही विनोद म्हणता आले आरटी होता, थांबा दर्शन आहे की नाही. त्याला असे 2-4 फटके मारा लागतात, तेव्हा तो पाहतो वळून काय चाललं कोथिलीमध्ये, आज काल आहे का. म्हणजे एवढा निर्बुद्ध प्राणी. ते संत सानिध्यात आला अग्नि, त्याचं काय झालं, भलं झालं. आज आपण आळे फाट्यावर त्यांचं सुद्धा काय घेतो, दर्शन घेतो. मग तुमचं भलं वाटतं ना तुम्हाला. मग संत सांगतात त्या पद्धतीनं जीवनधारा बनवा. तुझ्या हाताची काय सांगतात संत, कंठी मिळवा तुळशी, व्रत करा एकादशी, म्हणवारीचे दास, तुका म्हणे मज हीचे आस.
असे जे झाले ना त्यांनाच उद्या काला मिळणार आहे का नाही. काला वाटो एकामेका वैष्णव का संग्राम त्यांनाच काला मिळणार आहे. आता या माळेचं थोडं लक्ष देऊन महत्व ऐकलं तुम्ही तर मग तुम्ही म्हणता निश्चितच आम्ही आता तुकोबाराज सांगतात त्याप्रमाणे करू आणि आमचं जीवनाचं भलं करून घेऊ. कल्याण मासिक मध्ये आलेली घटना आहे, आलेला लेख आहे. हिंदीमध्ये कल्याण मासिक महाराज प्रकाशित होतं. 80 वर्षापेक्षा जास्त परंपरा आहे. चांगल्या प्रकारचं कागद, चांगल्या प्रकारचं पृष्ठ आणि खूप चांगलं असून किंमत कमी. आता गीता प्रेस गोरखपूरून ते मासिक प्रकाशित होतं. गोरखपूर म्हटलं तर योगीची सर्वांच्या डोळ्यासमोर आले असं नाही का नाही. गोरखपूरला सगळं चांगलं आहे का नाही. एकाग्रस्तात आयुष्य संपलं. कोणी झोपल्या संत जागे कर बरं का ढोसक्यावर. ऐका 12 वर्षापासून तुम्ही कीर्तन ऐकतात, आम्ही म्हणतो ऐकतच नाही. 12 वर्ष तुम्हाला कोणत्या संतांना सांगितलं नाही का माळ घाला म्हणून. सांगितलं असं पण तुम्ही घातलं नाही म्हणजे ऐकतच नाही ना. याला म्हणतात ऐकून न ऐकणं. महाराज तुमचे चांगलेच काना मी खोलतो ऐका. एकाच आयुष्य संपलं त्याला यम घ्यायला आले. यम घ्यायला आले असताना एक ग्रस्त जंगलात आणि त्या ठिकाणी लाकूड तोडत होता मुस्लिम समाजाचा. कोणत्या समाजाचा होता? मुस्लिम समाजाचा. आता यम म्हणल्यानंतर तो एवढा घाबरला, त्याचा अकरा शरीर मोठ्या मोठ्या अशा प्रकारचं जटा वगैरे दात. त्याला असं वाटलं विचारा का नाही विचारलं, एवढा घाबरला. त्याला वाटतं आता यांना पाहिल्यानंतर जर कधी यांनी आपल्यावरच काही हमला केला धोत्राचा पितांबर, एवढा घाबरला. पण त्याने हिंमतच केली. विचारूच तुम्ही कोण आहात आणि कुठे चाललात. विचारला आपण कोण आहात म्हणे मला मी यम. यम फक्त एकालाच कळतो म्हणतात. कोणी जाणार असलं गावातला न्यायला लागले कुत्रे आपण म्हणता निवडायला लागले की बघायला म्हणतात हाना हाना. मग त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं मी यम आहे, समर्थग्रस्त बैलगाडी घेऊन चालल्याचं आयुष्य संपलं त्याला मी घ्यायला चाललो. ज्या वेळेला असं विचारल्यानंतर खूप घाबरला पण त्याला काही केलं नाही. यम गेला त्या बैलगाडीचे झोते सोडू लागला. आता समजलं त्या ग्रस्ताला बैलगाड्यातल्या की आपल्याला ते यम घेऊन जाणार. जसं आपले सर्व शेतकरी आहोत आपण. जर ज्या वेळेला झोते सोडले जाते आणि वज मागे जास्त होतं, धुरे काय होतात वर होतात. हा मागे मागे जाऊ लागला, झोते सोडले जसं धुऱ्यावरती झाला तर जोऱ्यात एका झाडामध्ये एका झाडाच्या बुंद्यामध्ये जाऊन पडला, दाट पाला असलेला. आणि मग तो यम पुढे आला. पण तो यम त्याला म्हणू लागला ते झाड सोड बाहेर ये, तो मला घेऊन जायचं. यांनी पाहिलं अरे ज्या त्या झाडापाशी यम येत नाही त्या त्या झाडात काही विशेषता असली पाहिजे, झाडाचा काही महिमा असला पाहिजे. त्यांनी सोडलंच नाही सरपंच. यमाचा वेळ संपला, त्याने रिव्हर्स गिअर टाकला. जसं आपला आता रिव्हर्स गिअर टाकायचा वेळ 11च्या पुढे वेळ गेलेला आहे. मग झालं असं की तो यम वापस चालला. मग त्यावेळेला त्या ग्रस्ताने विचारलं, तुम्ही म्हणाले मी प्रश्न विचारला त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला खोटं दिलं, म्हणाले खोटं बोलले. तुम्हाला मी प्रश्न विचारला कुठे चालला, तुम्ही सांगितलं समोरच्या ग्रस्ताचं आयुष्य संपलं त्यांना मी घ्यायला चाललो, तुम्ही त्यांना का नेलं नाही, तुम्ही माझी खोटं बोलले. त्यांनी सांगितलं यमानं मी खोटं नाही बोललो. ग्रस्ता खऱ्या अर्थानं त्याला मला न्यायचंच होतं पण त्याला मी का नेऊ नाही शकलो, ते झाड त्यांनी पकडलं, त्या झाडात पडलं, ते तुळशीचं झाड आहे म्हणून मी नेऊ शकलो नाही. देवा आता बसलेल्यापैकी कोणाला वाटतं यमपुरीला जायचं त्याने नका घालू माळ, ज्याला देवपुरीला जायचं त्यांनी माळ घातलीच पाहिजे. मग त्या ग्रस्तांनी पाहिलं या तुळशीचा महिमा एवढा आहे की यम घेऊन जाणार होते पण त्या तुळशीमुळं याची यम यातना टळली. यमपुरीला घेऊन जाणं टळणं मुस्लिम समाजाच्या ग्रस्तानं त्या तुळशीचे एक जणू महाराज काड्या तोडल्या. बरेचसे लोक ओरिजिनल माळ बांधतात, काड्या तोडतात, सोयीनं छिद्र पाडतात आणि ती माळ धारण केली. आता त्यांच्या समाजात भाऊ सगळे नाव ठेवू लागले ना, आणि तुम्ही ते हिंदू धर्माची माळ घातली, ते म्हणे मी काही ग्रंथात वाचून नाही घातली, मी काही कीर्तनात ऐकून घातली, माझ्या अनुभवाने घातली. त्या माळेचा महिमा काय देवा. नेहमी 40 वर्ष भगवत भक्तीचा प्रचार केला ब्रह्मलीन वैकुंठवासी ताजुद्दीन महाराजांनी, आहे का नाही. आणि ते कीर्तन सुद्धा हेच उपदेश करत होते, वर हात करा पंच गळ्यात माळेनी. ते म्हणाला रे तुम्ही हिंदू धर्मात जन्माला आले म्हणजे मोठं गर्वानं सांगतात की गर्व शिकव आम्ही हिंदू आहे, तुमच्यापेक्षा मी मुसलमान बरा म्हणे कीर्तन करतो माळे घालतो, आहे का नाही. तुका म्हणे ते भजन प्रमाण काय थोरपण जाळायचे हेच म्हणून महाराज ब्रह्मलीन झाले, आहे का नाही. म्हणून एवढा माळेचा महिमा देव की प्रत्येकाने गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला, एकादशी सारखं व्रत करा, आईची सेवा करा, गायीच्या अशा प्रकारची सेवा करा.
हे ज्या संतांनी आपल्याला संस्कार दिले त्या संतांचं मोठ्या प्रेमाने भजन देववसे चित्ती त्याची घडावी संगती ऐसी आवडते मना देवा पूर्वावी वासना हरिजना सवे भेटी न हो अंग संग तुटी ऐसी आवडते मना देवा पूर्वावी वासना तुका म्हणे जने भले संत संगस्तने ऐसी आवडते मना देवा पूर्वावी वासना जगद्गुरु तुकोबारायांच्या गात्यातील मागणी प्रकरणातील अभंगावर सद्गुरुदेवांनी जशी बुद्धी दिली त्याप्रमाणे चिंतन करण्याचा प्रयत्न केला। आज आपल्या सप्ताहाचं 12वं वर्ष आणि 7व्या दिवसाची सेवा आपल्या गावातील दोन दादा, मला त्यांचं काही मी नाव लिहिलं नाही, नाव पाठ नाही, पण त्यांनी समजून घ्यायचं की आपण त्या ठिकाणी आला ही सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल ग्रामस्थाची व सप्ताह समितीचे ऋणदेश व्यक्त करतो। बऱ्याचशा आमच्या बाबळगावच्या महिला मंडळ आलेल्या आहे की आमच्या मटकर भाऊन सांगितलं की त्यांना आश्रमात सेवा घ्यायची। आपल्या आश्रमामध्ये 250 गायी आहेत। आता तुम्ही शेतकरी 10, 20, 15 जर गायी असल्या बैल तर आपण एक माणूस ठेवतो। 250 गायी मग किती माणसं पाहिजे बघा, किती लागतील तुम्ही विचार करा, गणित करून नंतर सांगायला वेळ लागला। फक्त 3 पगारी माणसं ठेवलेली आपण त्यांना मानधन म्हणून देतो। ही सर्व गायीची सेवा श्रमदानात 50-60 पेक्षा जास्त गावात जोडलेले, एका दिवसाला 2-2 गावाच्या महिला येतात। पहिली गायीचं शेण काढतात, झाडून घेतात, कुट्टी टाकतात, नंतर गायी ज्या ग्राउंड मध्ये असतात ते ग्राउंड साफ करतात, नंतर प्रसाद घेतात, नंतर आश्रमातली साफसफाई, मंदिर पुसणं, उरलेल्या वेळात यज्ञशाळा काही सारवा जागा ती सारवणं, उरलेल्या वेळेमध्ये नामस्मरण करत 10ला यायचं, सकाळी 4 वाजायला परत, अशा प्रकारच्या अशा अनेक गावाच्या महिला आहेत। सेवा करत असताना सत्कार झाला पाहिजे, शालस मिळालेली पाहिजे, या वस्तूची अपेक्षा न करता त्या ठिकाणी जे पुण्य आपल्याला खऱ्या अर्थानं प्राप्त होणार आहे ते पुण्य ज्याला कळतं तो कधीच्या गोष्टीची अपेक्षा करत नाही बरं का। आता तुम्हाला दिसतं दिवसभर धड्याना कापूस असला तर असे साय असं करसी प्रपंच आहे का नाही, ज्यांना कळतं त्या परमार्थ सेवेत पुण्य देवा ते निष्काम सेवा करतात। काही काही भक्त म्हणतात आम्हाला नारळही नको, फक्त बाबांची मूर्ती द्या, बाबाचा आशीर्वाद राहू द्या। बघा साईबाबांचं एवढं मोठं देवस्थान आहे, लाखो लोकांना अन्नदान होतो, लाखो लोकांना त्या ठिकाणी ऑपरेशन फ्री मध्ये केले जातात। शेगावला गजानन बाबांच्या आश्रमामध्ये 8,000 लोकांचे नोंदे म्हणतात, 7-7 दिवस जाऊन सेवा करतात। आमचे सरपंच सुद्धा दर गुरुवारी प्रदोषच्या दिवशी सेवा देतात आणि वांसाच्या बऱ्याच महिला या परिसरातल्या, पण ज्यांना यायचं असेल आपण सेवेला येऊ शकता। एकच तुम्हाला सेवेचं फळ सांगतो की साईबाबांच्या काळात एक बाईजाबाई म्हणून भक्त होत्या, त्या बाबांना घरात जेवण बनवलं तर बाबांना दिल्याशिवाय कधी खात नसायच्या, आणि बाबा काही जे धर्म कार्य करतात अन्नदान वगैरे त्याच्यासाठी 1 रुपया त्या काळात दान द्यायचे। जसं आमच्या नरसिंह महाराजांना दर्शन घेतलं लगेच दक्षिणा महाराजांना आधी थोडंसं बऱ्याच वर्ष चेहऱ्यामध्ये थोडा बदल झाल्यामुळे ओळखला नाही, पण त्यांच्या जीवनातील आचारसंहिता मला माहिती होती की निष्काम सेवा करणारे एक संत साधक आहेत। बाबा ही एक वेळेला आश्रमात आलेले होते, एवढी दक्षिणा दिली, म्हणले बाबा एवढी कशाला आम्हाला, तुम्हीच आमच्या अतिथी, बाबांचा मी सत्कार केला। म्हणजे सद्गुरूंचे संस्कार महाराजांमध्ये आहेत। महाराजांनी त्यावेळेला दक्षिणा अशा प्रकारची दिली, 1 रुपया द्यायचे। आज त्या बाईजाबाईची 3री पिढी म्हणतात, विज्ञान सिद्ध करतं जर आपल्या घरात जर आजोबाला आजार असेल, नातू जर तपासायला गेला तर डॉक्टर विचारतो तुम्हाला दमाचा त्रास होतो, तुमच्या घरात कोणाला आजार आहे का? मग वडिलाला विचारतो, वडील सांगतात हा माझ्या बापाला होता, म्हणजे आपल्या आजोबाला होता। डॉक्टर म्हणतात ते काय अनुवंशिकता। जर विज्ञान सिद्ध करतं की अनुवंशिकता आपल्या वंशातील आजार पुढे पुढे जातो, तर अध्यात्म सुद्धा हे सिद्ध करतं आपल्या घरामध्ये जर पुण्य असेल तर ते पुण्य सुद्धा पुढे पुढे कामाला येतं, आणि पुण्याचं फळे सुख, पापाचं फळे दुःख। मग पुण्य मिळतं दानानं, पुण्य मिळतं नामानं, पुण्य मिळतं परोपकारानं। आपण त्या ठिकाणी सेवा केली ते पुण्य मिळेल, आणि त्या पुण्यामुळं तुमचे सर्व परिवार, मुलं बाळ हे अशा प्रकारचे लौकिक अर्थाने सुखी होतील।
असं आमच्या परिसरात अनेक तरुण व्यसनमुक्त झाले. ज्यांच्याकडे सायकल होते त्यांच्याकडे मोटरसायकल आली, ज्यांच्याकडे पत्रे होते त्यांचे स्लॅबचे घर झाले, 4 व्हीलर आल्या. म्हणजे लौकिक जीवन आध्यात्मिक जीवनात बदल होतो. म्हणून शिवा निष्काम अशा प्रकारची सेवा त्या ठिकाणी अनेक भक्त करतात. देव 250 क्विंटलपेक्षा जास्त अन्नदान या 8 दिवसामध्ये झालं. ते सर्व आपल्या या परिसरातले नवीन आपल्या जिल्ह्याचे खासदार साहेब ज्या वेळेला या कार्यक्रमाला आले ते म्हणाले मी राजूरचा अध्यक्ष, 15 कोटी आमची जमा आहे. म्हणजे किती? 15 कोटी. महिन्याला भाडे येतं गाड्याचं 3 लाख. एवढं सर्व ऐश्वर्य म्हणाले. तरी एवढे सेवक, एवढी निष्काम सेवा करणारे हे भक्तांचं खूप मला आवडलं म्हणाले. मला हे सांगायचं की एवढे मोठे आपल्या परिसराचे मोठ्या उच्च पदावर असलेले त्या ठिकाणी अशा प्रकारची मंडळी आपलं कौतुक करतात किंवा संतांनी आपल्या अशा प्रकारचं कौतुक करावं याच्यासारखं दुसऱ्या अशा प्रकारचं भाग्य नाही. म्हणून आपल्या जीवनात आपल्याला संत सेवा घडत असेल ते कशामुळं? पुण्यामुळं. ते पुण्य कशामुळे मिळत असेल तर नामामुळं. म्हणून प्रत्येकाने उद्यापासून 5 तरी माळी जप करायला सुरुवात करा. संख्यात्मक बरं का. तसं मग तुम्ही उठताना बसताना काम करताना कुठेही केव्हा कसंही नामस्मरण करा, पण संख्यात्मक जप करायला सुरुवात करा. आणि हे जर नामाचं पुण्य असेल तर मग आपल्याला सर्व घडतं. आणि ते नाम कसे? जय बालकृष्ण भगवान की जय।